क्लिक ऑटोकॅड. आता आपण बघणार आहोत ऑटोकॅड बद्दल काही माहिती. व्हॉट इज कॅड? सगळ्यात आधी आपण बघूया कॅड काय आहे. तर कॅड म्हणजे कम्प्युटर ॲडेड डिझाईन. मग ऑटोकॅड काय आहे? तर ऑटोकॅड हे एक सॉफ्टवेअर आहे जे ऑटोडेस्क नावाच्या कंपनीने बनवलेले आहे. हे सॉफ्टवेअर कम्प्युटर एडेड डिझाईनसाठी वापरलं जातं. ऑटोकॅड हे एक असं सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये आपण कम्प्युटरला काही डिझाईन्स देऊ शकतो, त्याच्या माध्यमातून आपण डिझाईन्स बनवू शकतो. यामध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनिंग, प्रोडक्ट डिझायनिंग, बिल्डिंग डिझायनिंग, कन्स्ट्रक्शन, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि अशा अनेक गोष्टी करू शकतो. 3D आणि 2D मॉडेल्स बनवणे यामध्ये अतिशय सोपं आहे. तसेच या माध्यमातून आपण 2D ड्रॉइंग्स, फ्लोर प्लान्स आणि अशा अनेक गोष्टी करू शकतो. मग ऑटोकॅड कोण वापरत असेल? चला बघूया युजेस ऑफ ऑटोकॅड. इंटिरियर डिझायनर्स घराचं इंटिरियर डिझायनिंगचं प्लॅनिंग करण्यासाठी ऑटोकॅड वापरतात. आर्किटेक्चरल डिझाईन करण्यासाठी आर्किटेक्ट्सला मोठ्या प्रमाणात ऑटोकॅडची मदत होते. इंजिनिअरिंग डिझाईन्समध्ये वेगळे मशीन पार्ट्स डिझाईन करण्यासाठी किंवा मशीनमध्ये काही इनोव्हेशन्स करण्यासाठी ऑटोकॅड वापरलं जातं. एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये डिझाईन्स करण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. लोगोज बनवण्यासाठी किंवा 3D मध्ये हे लोगोज कसे दिसतात 3D डिझायनिंग करून प्रिंटरला हे इनपुट्स देण्यासाठी देखील ऑटोकॅड वापरलं जातं. ज्वेलरी डिझायनिंग हे काहीतरी वेगळं आहे. यामध्ये तुम्हाला ज्वेलरीसाठी विविध डिझाईन्स बनवता येतात. एवढंच नाही तर 3D प्रिंटरला तुम्ही या डिझाईन्स प्रोव्हाइड करून एक सॅम्पल मॉडेल देखील या ऑटोकॅडमधून तयार करून घेऊ शकता. कोण वापरत असेल हे, म्हणजे कुठे कुठे वापरलं जात असेल, उपयोग काय आहेत हे तर आपण पाहिलं, पण कोण वापरतं? तर इंटिरियर डिझायनर्स, इलेक्ट्रिकल ड्राफ्टर्स, जे लोक इलेक्ट्रिकलच्या किंवा कोणत्याही इंजिनिअरिंगसाठी डिझाईन्स न बनवता फक्त ड्राफ्टिंगचं काम करतात, म्हणजे डिझायनिंग कोणीतरी केलेलं आहे आणि फक्त ते रिप्लिकेट करायचे आहे ऑटोकॅडमध्ये, त्यांना आपण ड्राफ्टर्स असं म्हणतो. तर इलेक्ट्रिकल ड्राफ्टर्स, सिव्हिल ड्राफ्टर, मेकॅनिकल ड्राफ्टर्स, फॅशन डिझायनर, ग्राफिक डिझायनर, सेट डिझायनर्स, लोगो डिझायनर्स आणि असे अनेक लोक ऑटोकॅड वापरत असतात. फीचर्स काय आहेत ऑटोकॅडचे? लेट्स सी फीचर्स ऑफ ऑटोकॅड. यामध्ये आपण 2D ड्रॉइंग, ड्राफ्टिंग आणि ॲनोटेशन करू शकतो. सॉलिड, सरफेस आणि मेश असे 3D मॉडेलिंग करू शकतो. यामध्ये 3D प्रोडक्टचं आपलं जे काही मॉडेल असेल त्याचं आपण फोटो रिअलिस्टिक रेंडरिंग करू शकतो. आपल्या ज्या काही ड्रॉइंग्स असतील त्याला आपण PDF मध्ये किंवा DGN मध्ये कन्वर्ट करून इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकतो. आपले जे 3D मॉडेल्स आपण बनवलेले असतील ते आपण इम्पोर्ट करू शकतो. ऑटोकॅड मोबाईल ॲप, ऑटोकॅडसाठी आता एक मोबाईल ॲप देखील मार्केटमध्ये अवेलेबल आहे. मग एका कॅड प्रोफेशनलकडून एक्सपेक्टेशन्स काय काय असतात? तर त्याने काहीतरी नवीन आयडिया जनरेट करायला पाहिजे, म्हणजे आपलं ऑटोकॅड सॉफ्टवेअर वापरून त्याने नवीन आयडियाज डेव्हलप करायला पाहिजे. एखादी कॉम्प्लेक्स डिझाईन असेल तर त्याच्यासाठी त्याने सोल्युशन शोधायला पाहिजे. त्यानंतर कोणतीही डिझाईन असेल, स्पेशली इलेक्ट्रिकल डिझाईन्स असतील, मेकॅनिकल असतील किंवा आर्किटेक्चरल डिझाईन्स असतील, त्यांचे लेआउट्स त्याने प्रॉपर बनवायला पाहिजे आणि या सॉफ्टवेअरचा वापर करून त्याने जास्तीत जास्त चांगल्या आणि युजफुल डिझाईन्स बनवायला पाहिजे. मग आता कॅड प्रोफेशनल्ससाठी जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत? तो एक कॅड डिझायनर बनवू शकतो. बेसिकली कॅड आपल्याला हेल्प करतं आपल्या इमॅजिनेशन्सना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी. याच पद्धतीने तुम्ही कॅड डिझायनर बनवू शकता, कॅड मॉडेलर बनवू शकता, म्हणजे 3D मॉडेल करायचं आहे काही, किंवा कॅड ड्राफ्टमॅन बनवू शकता जसं मी आधी सांगितलं, किंवा कॅड ऑपरेटर देखील तुम्ही बनवू शकता. तर मग तुम्ही कॅडमध्ये सर्टिफाईड होऊ शकता का? का नाही, पण सुरुवात कुठून करायची? म्हणजे आपल्याला माहिती आहे का की कॅडचे सर्टिफिकेट्स, कोर्सेस आपल्याला कुठे करायला मिळतील? तर ऑफकोर्स नक्की माहिती आहे, क्लिक ऑटोकॅड सर्टिफिकेशनमध्ये. सर्व क्लिक कोर्सेसमध्ये आत्तापर्यंत 3 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बेनिफिट मिळालेले आहेत. काय USP आहेत, युनिक सेलिंग पॉईंट्स काय आहेत, या कोर्समधून आपल्याला काय शिकायला मिळेल?
तर कॅडचे जे पण बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते आपल्याला शिकायला मिळतील. त्याच्यानंतर ऑटोकॅडशी रिलेटेड जे काही कन्सेप्ट्स असतील ते देखील आपल्याला शिकायला मिळेल. यामध्ये ज्या पण आपल्याला टिप्स दिलेल्या आहेत किंवा टेक्निक्स सांगितलेल्या आहेत त्यामधून आपले ड्राफ्टिंग स्किल्स डेव्हलप होतील. म्हणजे आपली इमॅजिनेशन पॉवर जरी चांगली असेल तरी आपल्याला त्या प्रत्यक्षात उतरवता यायला पाहिजे, म्हणजेच आपल्या ड्राफ्टिंग स्किल्स चांगल्या पाहिजेत. जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल कॅडमध्ये वर्क करणार आहात तेव्हा तुम्हाला कोणत्या डिटेल गोष्टींची आवश्यकता लागणार आहे किंवा काही बेसिक रूल्स असतील, काही नियम असतील ते देखील आपल्याला या कोर्समधून कळणार आहेत. आणि यामध्ये आपल्याला काही असाइनमेंट्स आहेत ज्यामुळे आपली हँड्स ऑन प्रॅक्टिस होणार आहे. सिलेबसमध्ये आपल्याला ऑटोकॅडचं इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर ऑटोकॅडमध्ये काम कसं करायचं, कार्टेशियन आणि पोलार मेथड जी आपण इंजिनिअरिंगला शिकतो ती ऑटोकॅडमध्ये कशी वापरायची, ऑब्जेक्ट्स कसे तयार करायचे, तयार केलेले ऑब्जेक्ट्स मॉडिफाय कसे करायचे, ऑब्जेक्ट स्नॅप, सिलेक्शन किंवा प्रॉपर्टीज हे जे टूल्स आहेत हे कसे वापरायचे, नॅव्हिगेशनमध्ये झूम, पॅन हे टूल्स कसे वापरायचे, टेक्स्ट डायमेन्शन कसे द्यायचे किंवा लेआउट, लेअर, ब्लॉक्स यांमध्ये वर्क कसं करायचं, याबद्दलची डिटेल माहिती आपल्याला या कोर्समधून मिळते आणि हे स्किल्स आपल्याला शिकवले जातात. यामध्ये आपल्याला असाइनमेंट्स, चॅलेंजेस, इंटरॅक्टिव्हिटी, केस स्टडीज यांच्या माध्यमातून आपल्याला ऑटोकॅडमध्ये जास्तीत जास्त हँड्स ऑन करण्यासाठी मदत केली जाते. थँक्यू.